Hi, hello, welcome to our channel, The Urban Katta. हाय एव्हरीवन. हाय. सो आता आपण चाललो आहोत अलिबागला एक वीकेंड वेकेशनसाठी. आपण बघूयात किती बीचेस फर्स्ट समरचं बीच असेल यावेळेस आमचं. सो जाऊया, लेट्स स्टार्ट अ जर्नी. सो आत्ता इथे सगळं रेडी आहे तर राज, अंश आणि मम्मा कारच्या डिक्कीमध्ये सगळं लगेज ठेवत होते. तिकडे सगळं काही सेट करून ह्या दोघांनीही लगेज बॅग सगळ्या व्यवस्थित ठेवल्या, मॅनेज केल्या आणि बाकी सगळं सामान जे काही राहिलं तेही त्यात ठेवून दिलं. सो वी आर रेडी टू गो. Let's start our Alibag trip. Stay tuned for more beaches, good views, food, and unlimited masti. दोन गॉगल घातले तुम्ही. बाबूराव का स्टाईल आहे. माझा चष्मा, यांचा चष्मा, 3 इडियट्स. The most इथं important पुन्हा thing, allowed petrol इथं. tank refill. काय फायनली आम्ही पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरून अलिबाग ट्रिपला निघालो. मॉर्निंग वाईब्स, मस्त वेदर आणि फुल एक्साइटमेंटसोबत जर्नी स्टार्ट केली. आणि आता आम्ही क्रॉस करत आहोत फेमस मिसिंग लिंक टनल. किती स्मूथ रोड्स आणि सिनेमॅटिक व्ह्यू आहेत ना. लिटरली रोड ट्रिपचा फील ऑन अनादर लेवल. म्युझिक, फन, रँडम टॉक्स आणि खूप सारी एक्साइटमेंटसोबत आमचा ट्रॅव्हल कंटिन्यू आहे. अलिबाग बस आता येत आहोत. वी आर कमिंग. हॅलो शिलुलू. एक पण ट्रिप जात नाही की ज्यात ट्रॅफिक लागत नाही. कसं कधी पोहोचणार आपण? ट्रॅफिकमध्येही आम्हाला इतका छान व्ह्यू भेटला. आय डोंट नो, कोणता तरी लेक होता आणि साईडला इंडस्ट्रियल एरिया होता. हे इकडे पेनच्या रोडला होता आणि इथे एक आम्हाला मिनी वॉटरफॉल पाहायला Waterfall. भेटला. तर सो आता आम्ही आलो आहोत आमच्या रूममध्ये. थोडा वेळ रेस्ट करून लगेच बीचवर. तोपर्यंत तुम्ही रूम बघा. ती होती मम्मा पप्पांची रूम. आता ही आहे आमच्या तिघांची रूम. आज वैताग आलाय खूप. घे थोडा वेळ झोप, आपण तोपर्यंत रूम बघू. इथं पायरा आपले ते काढूला बघ. ते बरं ते काढून बघ. इथं पायरा बस. तोंड दाखव की तुझं. आय एम ईटिंग चिप्स गाईज. बस. मामा इज चिलिंग. आता फ्रेश होऊन आम्ही आलेलो आहोत कॅरम आणि बाकीचे गेम्स खेळायला. ऊन उतरेपर्यंत आणि बाकी सगळे फ्रेश होईपर्यंत आपण हे गेम्स एन्जॉय करूया. सीम्स लाईक नो बीच फिलिंग. साईडला बीच सगळा सेटअप केलेला आहे पण ॲक्च्युअल बीचच नाही आहे. आंबा भेटलाय का कैरी येते?
ऐसी बॉडी से गाइस फाइनली हम स्विमिंग करके आ चुके हैं। समुंदर दिखाओ, समुंदर। बघा बघा तो ये अंकल देख सकते हैं, गाली देके जा रहे हैं दूसरों को। अब हम जहाँ पे विला में रह रहे हैं वहाँ पे हम स्विमिंग भी करेंगे, तो आपको उस ब्लॉग में मिलेंगे। अभी हम खाना खाने जा रहे हैं, बहुत भूख लगी है। और ये मेरा बड़ा भाई बहुत बदमाश है, बहुत बदमाश। अरे बस मतलब ये नंगा पुंगा है, देखो। वर घे ना, तू काय खाते? गोळा गोळा गोळा। बस बस. ह्या माणसाने काय केलं बघ, व्हाईट शर्ट खराब केला. आता अक्कूच्या शिव्या कोण खाणार? कोणच जीभ दाखव, जीभ. हे माझी पण झाली, तुझी दाखव. माझी पण झाली. हॅलो गाईज, आता आपण आलेलो आहे विलाला. तर आपण आता स्विमिंग पूल मध्ये जाणार आहे. आता मी डायरेक्ट उडी मारणार आहे. थांबा, तुम्हाला दाखवतो 2 मिनिटं. त्याला उडी धक्का दिला का उडी मारली तू? बापरे, त्याने तुला धक्का दिला ना? हा, धक्का दिला गाईज. शॉक अचानकच. दे अंश दे त्याला धक्का, त्यांनी सगळ्यांना केलंय. वाव. कोण फास्ट जाते बघू पटकन रेस. हा चला 1 2 मी सांगते चल. हा चल 1 2 3 गो. आता आम्ही डिनरसाठी आलो आहोत. सगळ्यांना खूप भूक लागलेली, सो पप्पू रेकॉर्डिंग करताना गेले. आणि सगळ्यांनी परत झालेली आहे. हे 2 आमच्या फॅमिलीतलं सगळ्यात लेट जेवणारे. आपल्या इथं कसं आहे माहिती का, जे पाहिजे ते एकदम 24 तास आपल्याला भेटतं. इथं डिनरवरून रिटर्न आल्या लगेचच रातची ड्रेसिंग करावी लागली, बिकॉज त्याला लागलं होतं आणि त्याच्यातून खूप ब्लड फ्लो होत होता. हे त्याला आधीच लागलं होतं, बट तिकडे गेल्यावर आय थिंक बीचच्या पाण्याने आणि त्याच्या हालचालीने जास्त त्याला त्रास व्हायला चालू झाला. सो जे काही अवेलेबल झालं केमिस्ट शॉपमधून त्यांनी त्याची ड्रेसिंग केली आणि ॲट दॅट मोमेंट ते सगळं सेटल झालं. बट त्याला खूप त्रास होत होता, तुम्ही बघूच शकता. एनिवेज ट्रिप आहे, सो असं काही ना काहीतरी होतच राहतं. नथिंग सिरियस. जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आम्ही ते पूलच्या साईडला रिलॅक्स करायला बसलोय. दाखव ना पूल. आणि हा काय पितो तू? हा अच्छा, थम्सअप. तुला काय पाहिजे? चमचा. तो बाबा दुखापत झालेला माणूस. काही खूप घाण घसरली. डायरेक्ट घसरता वाचली आहे मी. असा पाय वाकडा झालता तिचा पायात. ओल्या पायामुळे मी आणि जर पडले असती तर तिचा क्रेप पेपरचा ड्रेस फाटला असता. चुप रे. सो आता मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी आहे उद्या, आणि आता केक तर काही इथे भेटला नाही. सो आम्ही इथे एक जवळच आहे आईस्क्रीम पार्लर, तिथून आईस्क्रीम घ्यायला चाललेलो आहे. ते पण बंद झाले बघा, मी सांगतो तुम्हाला आता. चुप रे, असं निगेटिव्ह बोलू नको. आता आईस्क्रीम घेतली आपण
जाऊया त्यांना सरप्राईज देऊया छोट्यासं त्यांच्या ॲनिव्हर्सरीसाठी. सो कम. हॅपी ॲनिव्हर्सरी. छान. थँक्यू मन थँक्यू. माझं रेग्युलर 11:30 12 वाजता जेवतो मी मस्त आरामात. हे बघा वैतागलेली आत्मा.